पाहूया पुन्हा एकदा उमेश कारभारी तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण वारंवार वाईट बॉलची हाताळणी केली जाते. इथे आपण पाहतोय स्वेर मारा अर्थात वाईट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. याच्यानंतर ही आपण पाहणार आहोत 50+ ची मॅच आहे. त्याच्यानंतर ही 50+ जागृत मराठा राणाल सॅनस्पॉट धामणगाव. त्याच्यानंतर 40+ चे पाहायला मिळेल मातोश्री चाविंद्र आणि शिवनेरी आमने. त्यानंतर पुन्हा एकदा 40+ ची पाहायला मिळेल माता भगवती एंटरप्राइजेस कासने आणि बालाराम स्पोर्ट ठाकूरपाडा. पुढील चेंडू यावेळेस उडवला जरूर आहे. पाहूया शतरशे घेतो त्याच्या खाली आणि या ठिकाणी क्या बात आहे. वेल जज कॅच फलंदाज बाद उदय जेलच्या स्वरूपात. आपण पाहतोय झेलच्या स्वरूपामध्ये रवींद्र बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साईनाथ जातोय. डावाला सावरणं गरजेचं आवरणं गरजेचं. या ठिकाणी आपण पाहिलं तर 47 धावांचं आव्हान आहे पहिल्या षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत धावसंख्या धापलकावरती झाली ती म्हणजे 8. जवळजवळ 12च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करणं गरजेचं आहे. पहिले षटक जे आहे ते पॉवर प्लेचं आहे. आपण पाहिलं तर कालिका माता खारबाव कासने या संघाने पहिला सामना विजय संपादन केला होता कालच्या रजनीमध्ये. आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहतोय चांगला चेंडू आहे नो डाऊट. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव जरी खर्च झाली तरी पण एक चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळेल. 9 धावा धापलकावरती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले तरीही आपण पाहतोय की धावा कमी आहेत. एक बाउंड्री लागली गेली. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे या ओव्हरमधील. उमेश कारभारी टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय. पाहूया काय करतंय शतरशे काय त्याच्या खाली आणि इथं मात्र सहज सोपा झेल सुटला जातोय. मोका पण दिला जातोय चौका पण दिला जातोय. डीजेमॅन थोडंसं लक्ष असू द्या. चौकार षटकार विकेटवरती प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपण ही धून वाजवायची आहे त्याच्यासाठी आपण लक्ष द्या थोडंसं. या ठिकाणी आपण पाहतोय की चांगला खेळाडू आहे संजय पाटील परंतु त्याच्या हातातून हा झेल निसटला जातोय आणि चेंडू सीमा पार होतोय. धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या 13 या अंकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतंय. बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये मी तर म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतंय. जीत माली लाईटचे सर्व जे फोकस आहेत ते संपूर्ण चालू करायचे आहेत. प्लीज विनंती असेल जीत माली. संजय पाटील पाहूया गोलंदाजी मार्गवरती या ठिकाणी येतोय. यावेळेस आपण पाहतोय की दिशा देण्याचा काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव या ठिकाणी होते सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला परंतु शेवटच्या चेंडूवरती एक लकीली चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर 13 धावा धापलकावरती लागल्या गेलेत. त्या कमबॅक करावा लागेल संजय पाटील यांना. यावेळेस मात्र उडवलाय. पाहूया काय करताय. चेंडू मात्र थांबत नाहीये जातोय सीमा पार.
च्या सहाय्याने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 अंकावरती. षटकाराने कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धावा आल्यात, या ओव्हरमध्ये सुद्धा षटकार आलेला आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र तेच तर्रार, अतिशय तिखट चिवट मारा पाहायला मिळाला. आपण नेहमी म्हणतोय ना, धक्क्याने माणूस सुधारतो. एक षटकाराचा धक्का या ठिकाणी लागला गेला, त्यानंतर आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. धावसंख्या 19 अंकावरती पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक दुसरा संजय पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. पाहूया यावेळेस अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हवं तसा संपर्क घडू येत नाही आहे आणि पुन्हा एकदा निर्धावचे होते सांगता. कुठेतरी मनामध्ये असेल की माझ्या हातातून चौकार गेला आणि ती वसुली करत असताना या ठिकाणी धावा थांबवण्याचं काम केलं जातोय. षटकार जरूर लागला, परंतु त्यानंतर 2 चेंडू डॉट. पुढील चेंडू यावेळेस अजून एक, क्या बात आहे, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताला जातोय. अजून एक निर्धावची या ठिकाणी होते सांगता. प्रत्येकाला जो टायमिंग दिला आहे त्या टायमिंग नुसार खेळ करा. विनंती असेल तुम्हाला 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. पाहूया या ठिकाणी बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धावच्या स्वरूपात षटकार लागल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र खोदून काढलेला आहे. एक कव्हरला चेंडू येतो डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा वसूल केल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. 21 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं कंप्लीट केलं जात आहे. 2 षटकामागे धावसंख्या जर पाहिली तर 21 आहे. 47 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही 26 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल 50+ ची. बर्फानी बाबा टेमगर वर्सेस रिद्धी सिद्धी काल्हेर. काल्हेर संघाने आपण पाहिलं तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ज्यावेळेस सामना संपेल त्यावेळेस तुम्हाला विनवणी केली जाणार नाही की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, असं आपण लगेच जाऊन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खास करून रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाला विनंती आहे. पुढे चेंडू पाहूया. क्या बात आहे, हाही तेच तर्रार चेंडू हाताला जात आहे. जणू काही वेगावरती स्वार नंदे पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. अतिशय चिवट हा खेळाडू आपल्याला नेहमीच अग्रेसिव्ह रित्या पाहायला मिळते. मग फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी असो. इथं मात्र हवेमध्ये आहे. क्या बात आहे, मनीष आहे त्या ठिकाणी. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतो. बा डीजे माना धावसंख्या अजूनही स्थिर आहे 21 अंकावरती, कारण अजूनही की धाव खर्च केली गेली नाही नंदे पाटील याने आणि एक महत्वपूर्ण गडी सुद्धा बाद करताना पाहायला मिळालं. यावेळेस स्लाइस केले गेलं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला क्षेत्ररक्षक आहे, जीवाच्या आकांता लावली जाते, परंतु 2 धावापासून रोखू शकत नाही आहे. 2 धाव्याने धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचते. 47 धावांचं आव्हान अजूनही आपण पाहतोय. 24 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस क्या बात आहे, यू मिस आय डेफिनेटली हिट. बॉलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद.
धावची सांगता केली जाते. टर्निंग पॉइंट ओव्हर ही म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केलेत. एकंदरीत धावफलकावरती धावा 23 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू आता मात्र कुठेतरी खराब लाईन लेंथ पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. येणारे चेंडू आपण पाहतोय 7 आणि विजयाच्या समीकरणासाठी हवे आहेत त्या म्हणजे 23 धावा. हा चेंडू मतपूर्वक असेल. पाहूया काय घडेल या चेंडूवरती. बिगिट येईल की एकेरी दुहेरी, परंतु तीही धाव येत नाही आहे. आणि या ठिकाणी फलंदाज होते बाद. क्या बात आहे, काय एनर्जी पाहू शकता आपण यांनी पाटील यांची. टीजे केला तर आम्ही बी त्रास केला, तुम्ही बी त्रास करायचा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 24. येणारे 6 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. हे पाणी पाहिजे, काय पाहिजे बघ. शेवटची ओव्हर बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 23 धावांचं. पहिला सामना आपण पाहिला तर कालिका माता खारबाव कासने या संघाने विजय संपादन केला होता आणि दुसऱ्या सामन्याचेही विजयाच्या जवळ निकट पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बालाजी सरवलीपाडा या संघाचे 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. शेवटचा अंतिम ओव्हर आपण पाहतोय. मनीष एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला पाहिलं जातंय. 50+ मित्र ही मॅच आहे आणि काय खेळ पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये असलेले हे नितांत प्रेम अजून त्यांना या खेळामध्ये टिकून ठेवलं गेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं की हे आव्हान कुठेतरी सहज सोपं केलं जाईल. त्यानंतर मात्र कमबॅक केले गेलं. संजय पाटील यांनी 8 धावा खर्च केल्या आणि पूर्णपणे मॅचमध्ये टर्निंग पॉइंट ठेवलं गेलं ज्ञानदेव पाटील यांनी, कारण 2 गडी बाद केले, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि तिथनं मात्र आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरला ज्या धावा शिल्लक राहिल्या त्या म्हणजे 23. पाहूया यावेळेस मनीष येतोय गोलंदाजी मार्कवरती. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही बिग इव्हेंट भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025चा भव्य दिव्य असं आयोजन यावेळेस आपण पाहतोय. अपील जरूर केली गेली आहे परंतु पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे आणि निर्धाव जे ठिकाणी होते सांगता. आता मात्र येणारे चेंडू 5 आणि विजयाचं समीकरण 23 धावांचं. एक चांगली गोलंदाजीची धार पाहायला मिळाली पहिल्या षटकाच्या नंतर. दोन्ही गोलंदाजांनी मात्र कसून गोलंदाजी केली. यावेळेस स्लाइस केले गेला आहे. हा चेंडू मात्र थांबेल का नाही आहे. चेंडू जात सीमा पार, चौकार. चार चेंडू मागे आता मात्र विजयाचं समीकरण 19 धावांचं आहे. पाहूया 19 धावा बनल्या जातील की थांबल्या जातील. गोलंदाज पुन्हा एकदा होतो तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आपण पाहतोय सेपल क्रॉस होऊन गेल्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून जातोय एस्ट्यांच्या वरतून. कुठल्या प्रकारची व्हाईट बॉल आहे. यस, व्हाईट बॉल आहे. कारण आपण पाहतोय की लेग स्टंपवरती एक किंचित कॉईन जरी चेंडू बाहेर जात असेल तर पंचांच्या मनामध्ये दुविधा
स्थिती निर्माण होत नाही आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिले तर व्हाईट बॉल. 29 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. 47 धावांचं आव्हान होतं आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 18 धावांची आता मात्र आवश्यकता आहे विजयासाठी. वेळ कमी खर्च करा आणि खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. भरपूर वेळ वाया जातोय. पुन्हा एकदा पाहूया. अजूनही यावेळेस आपण पाहतोय फायलिंगच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हलच होत आहे. क्षेत्ररक्षण नाही त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर सीमा पार होतोय. लेग बायच्या स्वरूपाने हा येतोय चौकार. चौदा धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. पाहूया 2 मोठे फटके लागतील का यावेळेस. क्या बात आहे. चांगला चेंडू हाताला जातोय. आता मात्र कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल कारण येणारे चेंडू आहेत 2 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 14 धावेचं. ISPLचा नियम इथं मात्र 50-50चा लावला गेला आहे 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून 40+ टीमसाठी. पाहूया यावेळेस उडवला गेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चुकी नाही आहे. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. विजयाचं समीकरण जे आहे ते 14 म्हणजे अशक्य जणू काही ठरलेलं आहे या ठिकाणी. बालाजी स्पोर्ट सरवलेपाडा या संघाला विजय मिळवताना आणि विजयाच्या जवळ समीप आपण पाहतोय या स्पर्धेतील दुसरा विजय कालिका माता खारबाव करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळतोय. अजून प्रतीक्षा करावी लागेल कारण हा चेंडू जो आहे तो व्हाईट बॉल घोषित केला गेला आहे. यानंतर आपण पाहू शकता पद्माकर चौधरी फॅन टीम बर्फानी बाबा टेमघर वर्सेस आपण पाहतोय देवान भंडारी फॅन टीम रिद्धी सिद्धी काल्हेर. तर विनंती असेल रिद्धी सिद्धी काल्हेर या संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती आहे रिद्धी सिद्धी काल्हेर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. निश्चित या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच काढण्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागले अल्पेश गायकवाड यांना कारण 3 खेळाडू मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला पाहायला मिळाले होते परंतु त्याच्यातून निवडले गेलं संजय पाटील की ज्यांनी चांगल्या धावा बनवल्या 22 धावा धापलकावरती चांगलं षटकी हाताळलं आणि त्या कारणास्तव त्याला जातो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संजय पाटील. यस चला बर्फानी बाबा आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. संजय पाटील आपण या.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण पाहतोय 50+ साठी 3 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली जी ट्रॉफी आहे ती सन्माननीय कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर गिफ्ट ॲम्पल संदेशजी पाटील आणि स्वप्नीलजी पाटील यांच्या माध्यमातून आणि कैलास मडवी उर्फ के यांच्या माध्यमातून एक घड्याळ आहे हँडवॉश. तर विनंती असेल आपण या आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून ह्या स्पर्धा मित्र पाहायला मिळत आहेत आणि या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी भोईर या ठिकाणी आहेत. तर त्यांच्या हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचची सर्वप्रथम ट्रॉफी जी आम्हाला प्रदान झालेली आहे कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. आकर्षक खूप चांगली सुंदर अशी ट्रॉफी. त्यानंतर गिफ्ट ॲम्पल आहे. प्रमोदजी भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या सोबत आपण देऊया. संदेशजी पाटील आणि स्वप्नीलजी पाटील यांच्या माध्यमातून ते गिफ्ट ॲम्पल पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कैलासजी मडवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मनगटी घड्याळ या ठिकाणी पाहायला मिळते. मी विनंती करतोय दोन्ही मान्यवर